हाय सगळ्यांना. तर चला तर आज आपण संध्याकाळच्या नाश्त्याला म्हणजे आता 6 वाजतीलच आणि आमची सगळी कामावरची मंडळी येईल, मिस्टर येतील, तर त्यांच्यासाठी आपण आज खास संध्याकाळचं म्हणजे प्रत्येक वेळेला आमचं सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम नाश्ता असतो. तर त्यासाठी आता आपण काय करणार आहोत, तेल ठेवले गरम करत आणि तेलामध्ये आपल्याला बघा हे इन्ग्रेडियंट्स आहेत जे 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 आपल्याला लागणार आहेत ते आहे. तर पहिले आपण शेंगदाणे ॲड करून घेऊया. शेंगदाणे कारण आपल्याला पोहे बनवायचे आहेत. ते आपण परतून घेऊया व्यवस्थित. छानपैकी परतून घेऊया. तेलामध्ये छान परतलं ना की चव लागते आपल्याला. बघा तुम्ही कसे परततायत ते, म्हणजे आपल्याला पाहिजे तसे आपण करू शकतो. हे बघा दिसतायत ना कसे, बघा तेलामध्ये परतून घेऊया. कारण संध्याकाळी काहीतरी चटपटीत खावं असं, म्हणजे 5च्या नंतर आपल्याला सगळ्यांनाच भूक लागते, तर शक्यतो काहीतरी नाश्ता हवा. तर त्यासाठी आता आपण त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता, पण तो कढीपत्ता मध्यंतर टाकणार. थोडा कांदा टाकून घेऊया. कांदा तर पहिला लागतो आपल्याला. थोडं कांदा टाकून घेतलाय आपण, तो परतून घेऊया छानपैकी. पोहे कसे एकदम छान झाले पाहिजेत. तर हे तर खरं तर माझ्या मिस्टरांसाठी आहे आणि त्यांना पोहे खूप आवडतात. माझ्या हातातले तर खूपच आवडतात, म्हणून त्यांनी सकाळी मला फक्त बोललेले की संध्याकाळी आपल्याला पोहे बनव. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे मी बनवेल, पण कधी बनवेल ते सांगणार नाही. तर त्यांच्यासाठी हे सरप्राईज आहे की ते बघून खुश होतील. कालच मला म्हणत होते. त्याच्यामध्ये आपण थोडं जिरं मोहरी ॲड करणार आहोत. पहिले टाकलं तर ते करपून जातं, म्हणून मध्यंतर टाकायचं जिरा मोहरी. असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण थोडा टोमॅटो ॲड करणार आहोत, कढीपत्ता टोमॅटो. मस्तपैकी चटकदार झाले पाहिजेत पोहे. खाताना असं स्मूथली तोंडात जाताना कसं वाटतं आपल्याला. तर आपण त्याच्यासाठी काहीतरी बनवतो आणि त्यांनी आपली तारीफ केली तर किती छान वाटतं. म्हणून मी आज हे पोहे बनवते. तर माझ्या मिस्टरांना खूप आवडतात, मुलीलाही आवडतात. त्यांना कोणालाच माहीत नाही. आता संध्याकाळी ते आता ट्युशनमधून सुटेल आणि तिलाही माहीत नाही आहे घरी तिच्यासाठी पोहे मस्तपैकी मम्मीनी करून ठेवलेले आहेत. तर तुम्हाला सांगू, मिस्टरांना माझ्या पोह्यांवरती बारीक शेव लागते, पण आता मी आणलेली नाही आहे. शक्यतो ते आल्यानंतर आणतील. त्यांना जेव्हा कळेल की मी पोहे बनवलेत तर मग ते घेऊन येतील. आता त्याच्यामध्ये आपण थोडी हळद, हे बघा थोडी हळद टाकणार आहोत. परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण हे पोहे त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. पोहे भिजून घेतलेले आहेत मी पहिलेच, कारण लगेच भिजून टाकले ना का ते होत नाही, व्यवस्थित होत नाही. कारण की कुठेतरी ते असे चिकट वगैरे होतात, चिपकून जातात. तर तसं नाही करायचं, म्हणून आता हे परतून घेऊया आपण छानपैकी. हे बघा पोह्यांचा कलर दिसतोय ना तुम्हाला. हे बघा पोहे ना खायलाच खूप सुंदर लागतात. काही लोकांना याच्यात थोडीशी साखर लागते, की असं गोड चटकदार नमकीन असं खायला. तसं मलाही आवडतं, पण मला शुगर असल्यामुळे मी आता नाही खात, जास्त गोड खात नाही, कधीतरी ठीक आहे. हे बघा मस्त पोहे झालेले आहेत. मस्त आता परतून घेऊया हलक्या हाताने. जास्त पटपट हलवायचे नाही, कारण की ते राईसचे असतात, राईसचे पोहे आहेत आणि त्याच्यामुळे ते लगेच नरम असतात आणि ते लगेच, हे बघा लगेच त्यांचा चुरा होतो. म्हणून हळूहळू हाताने, मऊ हाताने असं एकदम असं म्हटलं चला. आणि आज ज्या माणसांनी, म्हणजे ज्या व्यक्तीने मला काल गिफ्ट दिलंय त्याचा वापर करून मी हा व्हिडिओ शूट करते. तर त्याच्यात त्यांना मी खूप खूप सांगेल तुमचे आभार. तुम्ही मला ही वस्तू भेट म्हणून दिली, त्याचा मी आज पहिल्यांदा पोहे बनवण्यासाठी उपयोग करते. कारण की मी शक्यतो असं साईडला कुठेतरी मोबाईल ठेवते आणि मग व्हिडिओज बनवते.
तर त्यांनी मला सांगितलेलं की आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. तर ते काय गिफ्ट होतं ते आम्हाला माहीत नाही आहे. त्यांनी सरप्राईज दिले. थोडीशी आपण साखर घालूया कारण की माझ्या माणसांना आवडते. तर आपण साखर ॲड केलेली आहे आणि ती पण आपण परतून घेऊया. मीठ पण आपल्याला ॲड करायचं आहे कारण मीठ हा लगेच विरघळतो, साखर नाही विरघळत. आणि आता हल्लीची साखरचं काय आम्ही डीमार्टमधून भरतो सामान, तर डीमार्टमध्ये मोठी जरा जाडसर साखर मिळते, त्याच्यामुळे ती विरघळायला थोडी वेळ लागते. तर हे बघा मस्तपैकी पोहे तुम्ही बघू शकता. हे बघा मस्तपैकी पोहे. तुम्ही असे तुमच्या घरी कधी बनवता का? मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आमच्या घरीही बनवलं जातं प्रत्येक पदार्थ. जे जे मी व्हिडिओ बनवते ज्या ज्या पदार्थांचे, ते प्रत्येक व्हिडिओ आमच्या घरी बनवतात असं मला कमेंटमध्ये सांगा की आमच्याकडे ही पद्धत आहे. आता मी नॉर्मलीच बनवते. हे बघा थोडं मीठ आपण ॲड करून घेऊया. माझ्या मुलीला ना मीठ खूप म्हणजे असं जेवणात मीठ लागतं. तर मी सांगते जास्त सॉल्ट नाही पाहिजे आपल्याला, कमी सॉल्ट खायचं आहे कारण शरीराला पण चांगलं नसतं जास्त खारटपणा. हे बघा मस्त पोहे झाले आणि आता थोड्याच वेळात येतील ते. त्यांचं पण येण्याचा टायमिंग झालेला आहे, त्या टायमाप्रमाणे ते येतात. तर मी आज हा व्हिडिओ त्याचा अपलोड करणार, थोड्या वेळाने हा ब्लॉग करणारच आहे. हे बघा तुम्ही बघायला बघ मस्त साखर पण विरघळली कारण लगेच गरम असतं ना जे पदार्थ त्या गरमावर आपण टाकलं ना लगेच तर लगेच विरघळून जाते. मस्त झालेले आहेत आपले पोहे, तुम्ही बघू शकता. हे बघा छान असे पोहे बघा. हे बघा असे पोहे झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी चवीपुरतं म्हणूया थोडी कोथिंबीर आपण ॲड करणार. ते बघा तर आपण कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे मस्तपैकी. हे बघा हे बघा आपण कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. छान मस्त ना शेंगदाणे वगैरे मस्तपैकी त्याच्यात ॲड झालेले आहेत. बघा तुम्ही कसा व्हिडिओ तुम्हाला वाटतो. तर संध्याकाळचा पण मेनू आहे, मी तुम्हाला दाखवेल. तर चला मग मी आता रेडी झालेले आहेत पोहे. तर खाताना कसे लागतात तेही मी तुम्हाला सांगते. मिस्टरांना विचारते कसं टेस्ट झालं वगैरे ते मला तुम्ही सांगा. आणि तसं मी तुम्ही जे मला सांगणार आहात ते कमेंटमध्ये त्याचे मी वाट पाहेन. मला कमेंट करा की कसं लागतात पोहे. तुमचे खूप खूप आभार. आणि इन्स्टालाही माझे फॉलोअर्स वाढलेले आहेत, त्यांच्यासाठी पण सांगते. आनंदाची बातमी आहे की मला फायनली इन्स्टाला फॉलोअर्स वाढलेले आहेत. तर सगळ्यांचे खूप खूप आभार. असंच मला फॉलो करत राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला नवीन नवीन पदार्थ बनवलेले बघायला मिळतील. तुम्ही मला लाईक्स करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज फ्रेंड्स. सबस्क्राईब करा. थँक्यू. तुम्हाला मी अपलोड करून दाखवणारच आहे आजच्या पोह्याचा नाश्ता. तर चला तर बाय. बोलल्याप्रमाणे आपले पोहे रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण खाऊन बघूया कसे झाले. तर मी तुम्हाला दाखवते आता खाऊन कसे झाले ते. एक नंबर.